नमस्कार. लोकप्रतिमा मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. खापरखेडा आणि वलिनी परिसरात संततधार पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी पिकाचे मोठे नुकसान. अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीची वेळ आली आहे. शेत रस्त्यासाठी समिती स्थापन करणार देवेंद्र फडणवीस. प्रत्येक शेतकऱ्याला शेताला रस्ता देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतात जाण्यासाठी शेतीमालाचे ने-आण करण्यासाठी शेत रस्त्याच्या निर्मितीसाठी विविध योजना निधीचा समन्वय साधून समग्र योजना शासन आणणार आहे. पीक विम्याचे 48 कोटी मिळणार. सोपल यांनी विधानसभेत वेधले लक्ष. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रकमेचे वाटप झाले असले तरी अद्याप 27,000 शेतकऱ्याचे 48 कोटी 80 रुपये वाटप करणे अद्याप प्रबलित आहे. यावर आमदार भास्कर जाधव यांना सांगून आमदार दिलीप सोपल यांनी विधानसभेत या प्रश्नाकडे लक्ष वेधले. आमदार पवारांनी मांडली शेती संदर्भात लक्षवेधी. शेतकऱ्याचा जीवाचा विषय असलेल्या शेती संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात लक्षवेध मांडली. शेती रस्त्याची संपूर्ण जबाबदारी महसूल विभागाने घ्यावी. सोयाबीन उत्पादकांना 61 लाखाला फसवले. ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.